तोंडाला चव आणणारं, चटपटीत आणि झटपट होणारं हे कैरीचं लोणचं कसं बनवायचं आज मी तुमच्यावर ही रेसिपी शेअर करणार आहे। त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। एक तोतापुरी कैरी घेतली आहे, सालं काढून त्याची छानपैकी छोट्या छोट्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि आता आपण फोडणी करणार आहोत। त्यासाठी एका पातेल्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं घालून घ्यायचं आहे, पाव चमचा मेथ्या सुद्धा यामध्ये ॲड करायच्यात, खूप छान चव येते। हिंग घालून घेऊयात अगदी थोडंसं आणि त्याच्यानंतर केलेल्या फोडी यामध्ये घालून घ्यायच्या आहेत। चॅनलवरती नवीन असाल, सर्वात पहिल्यांदाच व्हिडिओ बघताय तर आस्वाद रेसिपी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा। थोडंसं हिंग सुद्धा यामध्ये ॲड करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला लाल तिखट घालून घ्यायचं आहे, मीठ घालून घ्यायचं आहे। अतिशय सोपं आणि साधं सुद्धा हे लोणचं बनतं, पण तितकंच चवीचं बनतं। नक्की करून बघा। याचा आस्वाद तुम्ही चपातीबरोबर, भाताबरोबर नक्कीच घेऊ शकता। आणि उन्हाळ्याचे दिवस आहे, कैरी आपल्याला छानपैकी बाजारात उपलब्ध आहे, तर वेगवेगळ्या पद्धतीने कैरीचं लोणचं बनवलं जातं। हे इन्स्टंट लोणचं एकदा करून बघा। छानपैकी सगळीकडून हलवल्यानंतर यामध्ये कैरीच्या कापा ज्या बुडेल एवढंच आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे, गूळ घालून घ्यायचं आहे, एकत्र करून घ्यायचं आहे आणि वाफ आणायला झाकण घालून ठेवायचं आहे। डिटेल रेसिपी चॅनलवरती आहे, नक्की व्हिजिट करा। यामध्ये व्हिडिओ करताना गूळ घातलेला व्हिडिओ इथे स्किप झालेला आहे, पण गूळ तुमच्या आवडीनुसार चवीनुसार घालायचा आहे। मी इथे अर्धी वाटी गूळ घातलेला आहे आणि इथे साधारण 10 मिनिटं लागणार आहेत। फोडी छान मऊ झालेल्या आहेत आणि आपलं हे लोणचं आता हे तयार झालेलं आहे। तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि याचा आस्वाद घेऊ शकता। आहा, अप्रतिम सुगंध सुटलाय आणि मस्त हे चटपटीत असं लोणचं तयार झालेलं आहे। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। परत एकदा भेटूयात अशीच एक छान आणि मस्त रेसिपी घेऊन।